आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक शहरात पुन्हा एकदा वेगाच्या थरारामुळे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। सातपूर परिसरातील त्र्यंबक रोडवर पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक MH15HY 5488 दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार 22 वर्षीय स्वप्नील पाटील हा युवक गंभीर जखमी झाला। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू करत जखमी युवकाला जवळच्या रुग्णालयात हलवले। त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नाशिकमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। प्राथमिक तपासात अतिवेग हेच अपघाताचं मुख्य कारण असल्याचं समोर येत आहे। पोलिसांकडून चौकशी सुरू असून पुढील तपास करण्यात येतोय। दरम्यान शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि वेगावर नियंत्रण ठेवावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।